कथा आपल्या शिवरायांच्या जन्माची. आक्रमणाच्या काळोखात भूमीची सुवर्ण प्रभा काळवंडली होती. सुलतानांनी इथल्या लोकांच्याच रक्तानं इथल्या पेटत्या मशाली विझवल्या होत्या. मंदिराचे तुटणारे शिखर गरगरत कोसळत होते. सुबक मूर्त्या घनाच्या घावात रोज फुटत होत्या. इसवी सन 711ला झालेल्या महम्मद बिन कासिमपासून लागलेल्या पारतंत्र्याच्या ग्रहणानंतर परत इथे सूर्योदय झालाच नव्हता. या भारतवर्षाची ओटी ओसाड झाली होती, पण ती ओटी सौभाग्यानं भरली महाराष्ट्र कुळाच्या लक्ष्मीनारायणानं, जिजाऊ शहाजीराजांनी. भारत मातेचे डोळे अश्रूने भरून उठले. भूबलधारी रिबलवारीनी त्या हिंदीला जिजाऊच्या स्पर्शाने जगदंब स्वरूप आले. शेकडो वर्षांनंतर तिच्या चेहऱ्यावरती स्मित उमटलं. शहाजीराजांनी जिजाऊसोबत सप्तपदी घेतली आणि सोबत एक 8वं वचनही घेतलं. संसार भारतवर्षाचा करायचाय. जगदंबेनं ते वचन ऐकलं. सह्याद्रीनं हिमालयाच्या पाठीशी तलवार धरली. महाराष्ट्र धर्म हे धर्म जीर्णोद्धारास सज्ज झाला. शिवनेरीच्या गडमाथ्यावरती भगवा डोलला. महाराष्ट्र तेजानं पंचारती ओवाळती झाली आन भारतवर्षाचा पुत्र जन्म आला. भोसले कुळाचा उद्धार करण्यासाठी महाराष्ट्र कुळाचा कुळपुरुष जन्माला आला. शिवराय जन्म आले. 7 महाद्वीप 7 समुद्र भारत मातेला विचारते झाले. देवकीचा कृष्ण, कौसल्येचे राम नेमके कसे होते? माय दोन्ही हातानं दृष्ट काढत सांगती झाली. जिजा शहाजीच्या शिवबाप्रमाणे. 17व्या शतकाचा काळ होता. भारताचा दख्खन प्रदेश अशांततेनं भरलेला होता. उत्तर दिशेला मुघल साम्राज्य आपली सत्ता वाढवत होतं, तर दक्षिणेकडे आदिलशाही आपले राज्य टिकवण्याचा प्रयत्न करत होती. पण या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम सामान्य जनतेवरती होत होता. गावे जाळली जात होती, शेती उद्ध्वस्त होत होती आणि लोकांकडे ना सुरक्षा होती ना न्याय. असं वाटत होतं की या भूमीला वाचवणारा कोणीच नाही. अशा कठीण काळात एक पराक्रमी आणि बुद्धिमान योद्धा होते शहाजी महाराज भोसले. ते एक महान सरदार होते, पण त्यांच्या मनात एक वेगळं स्वप्न होतं. एक असं राज्य जे कुणाच्याही अधीन नसेल, जिथे आपल्या लोकांना सुरक्षितता आणि सन्मान मिळेल. त्यांची धर्मपत्नी होत्या जिजाबाई. जिजाबाई अत्यंत धार्मिक, धैर्यशील आणि दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या. त्यांनी आयुष्यामध्ये खूप दुःख सहन केलं होतं. त्यांची अनेक मुलं लहानपणीच दगावली होती. एका आईसाठी याहून मोठं दुःख काहीच नसतं. पण या सगळ्या दुःखानंतरही त्यांनी कधीच आपली श्रद्धा सोडली नाही. त्या दररोज मंदिरात जात आणि शिवाई मातेला प्रार्थना करत म्हणत, मला असा पुत्र दे जो या अन्यायाचा अंत करेल, जो या भूमीवरती धर्म आणि न्याय प्रस्थापित करेल. असं म्हणतात की जिजाबाईंनी फक्त प्रार्थना केली नाही, तर त्यांनी मनाशी ठरवलं होतं की जर त्यांना पुत्र झाला तर त्याला एक महान योद्धा आणि आदर्श राजा बनवतील. काळ हळूहळू पुढे सरकत गेला आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ला येथे रात्रीची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. जोरदार पाऊस सुरू होता आणि विजांचा कडकडाट होत होता. संपूर्ण वातावरण गंभीर आणि रहस्यमय होतं. किल्ल्याच्या आत जिजाबाई प्रसूती वेदना सहन करत होत्या. चहूबाजूंनी चिंता पसरली होती. बाहेर वादळ होतं आणि आत एक नवी आशा जन्म घेणार होती. आणि मग त्या अंधाऱ्या रात्रीत एका बालकाचा जन्म झाला. तो क्षण फक्त एका मुलाच्या जन्माचा नव्हता, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. जिजाबाईंनी आपल्या पुत्राचं संगोपन केवळ प्रेमानेच नाही केलं,
तर त्यांना महानतेच्या मार्गावरती घडवलं. त्या त्यांना रामायण आणि महाभारताच्या कथा सांगत, भगवान रामांची मर्यादा आणि अर्जुनाची शौर्यगाथा सांगत आणि प्रत्येक कथेसोबत एक शिकवण देत, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा, दीनदुबळ्यांची रक्षा करा आणि अन्यायासमोर कधीही झुकू नका. शिवाजी महाराजांचे बालपण खूप वेगळे होते. शिवाजी महाराज लहानपणी खूप चपळ, बुद्धिमान आणि धाडसी होते. ते आपल्या मित्रांसोबत डोंगर, दऱ्यांमध्ये खेळत, किल्ले चढत आणि युद्धाचे खेळ करत. यामुळे त्यांना भविष्यातील गनिमी काव्यांची, गनिमी युद्धतंत्राची कल्पना लहानपणीच आली होती. एकदा बाल शिवाजी आपल्या मित्रांसोबत खेळत होते. त्यांनी मातीचा किल्ला बांधला आणि स्वतःला राजा घोषित केले. तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले, आपण स्वराज्य निर्माण करू. ही फक्त खेळाची गोष्ट नव्हती, ही होती भविष्यातील स्वराज्याची बीजं. शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी, शिस्त आणि प्रशासन शिकवलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हे, तर एक उत्तम राजा बनले. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये फिरताना शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची रचना, गनिमी कावा आणि शत्रूवरती अचानक हल्ला यासारख्या गोष्टी नैसर्गिकरित्या शिकल्या. यातूनच आपल्याला हे कळते की शिवाजी महाराजांचे लहानपणीचे संस्कार आयुष्य घडवतात. धैर्य आणि स्वाभिमान हाच यशाचा पाया आहे. मोठी स्वप्न लहान वयातच सुरू होतात. लहान वयातच शिवाजी महाराजांनी आसपासचा अन्याय खूप जवळून पाहिलेला होता. त्यांना समजलं होतं की जर काही बदल घडवायचा असेल तर स्वतः उभं राहावं लागेल. आणि इथूनच जन्म झाला एका महान विचाराचा, स्वराज्याचा. स्वराज्य एक असं राज्य जे आपल्या लोकांचं, जिथे धर्म, न्याय आणि सन्मान सर्वोच्च असेल. कोणीही कल्पना केली नव्हती की शिवनेरी किल्ल्यात जन्मलेलं हे छोटंसं बाळ एक दिवस इतकं महान बनेल. ते फक्त मुघलांना आव्हान देणार नाही, तर एक असं साम्राज्य उभं करेल जे इतिहासात कायमचं अमर होईल. सह्याद्रीच्या कडेकपारीत एक काळ असा होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही मोजक्या पण जिगरबाज मावळ्यांसोबत स्वराज्य उभारत होते. हे मावळे कोण होते? ना मोठे सरदार, ना कोणी श्रीमंत. ते होते साधे शेतकरी, गुराखी, पण मनाने मात्र सिंह. एकदा महाराजांनी एक किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला. तो किल्ला खूप उंच, कड्यावर आणि अभेद्य असा होता. शत्रूला खात्री होती, कोणीही हा किल्ला कधीच जिंकू शकत नाही. ती रात्र काळी होती. वारा जोरात वाहत होता. महाराजांनी आपल्या मावळ्यांकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आहे जो माझ्यासोबत येईल? क्षणाचाही विलंब न करता सगळे मावळे एकाच आवाजामध्ये म्हणाले, महाराज, आम्ही आहोत. ते अशक्याला शक्य करणारे वीर होते. किल्ला चढण्यासाठी सरळ रस्ता नव्हता. मग त्यांनी दोरखंड आणि नखांनीच कडा चढायला सुरुवात केली. एक मावळा घसरला, पण बाकीचे मात्र थांबले नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, हे फक्त युद्ध नाही आहे, हे स्वराज्यासाठीचं युद्ध आहे. पहाटेच्या आधी मावळ्यांनी किल्ल्यावरती आपला झेंडा फडकवला. शत्रूला कळलंच नाही कधी आणि कसं हे हेरलं. महाराजांनी त्या मावळ्यांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि कृतज्ञता होती. ते त्यांना पाहून म्हणाले, तुमच्यासारखे मावळे आहेत म्हणूनच हे स्वराज्य उभं राहिलं. पण प्रत्येक महान कथेची सुरुवात एका छोट्या क्षणापासून होती.
आणि शिवाजी महाराजांची कथा सुरू झाली होती. एका वादळी रात्रीपासून, एका महान आईच्या प्रार्थनेतून आणि एका अशा बालकाच्या जन्मातून ज्यांनी पुढे जाऊन भारताचा इतिहासच बदलून टाकला. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.